नमस्कार. मी आनंद गानू. आजच्या अत्यंत आनंदी अशा दिवशी मी तुमच्या बरोबर भेटायला आलेलो आहे. आज गर्जे मराठी ग्लोबल फाउंडेशनचं आपण पुण्यामध्ये आपलं स्वतःच ऑफिस चालू केलेलं आहे. त्याचं आज उद्घाटन झालं. 100हून जास्त लोक एकत्र आली होती आणि म्हणजे मला कदाचित तुमच्याही मनात प्रश्न असेल, सगळं व्हर्च्युअल काम असताना गर्जे मराठीला ऑफिसची का गरज पडावी. काय आपल्याला आतापर्यंत जे आपण काम करत होतो, 7-8 लोक आपल्या खांद्यावरती घेऊन चालवत होते, तर आपल्या संस्थेची आयडेंटिटी ही प्रोप्रायटरशिप किंवा पार्टनरशिप कडनं कॉर्पोरेट लेवलकडे कशी द्यायची, यासाठी हा प्रयत्न आहे. आता आपल्याला हा जो इथे व्हेन्यू मिळालेला आहे, विच इज वी आर लकी, वी आर ब्लेस्ड, की आपल्याच एकाने तो आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे आपण हे करू शकलो. दिस इज वेअर वी विल ग्रो. आपल्याला कॉर्पोरेट लेवलकडे जाण्यासाठी जे जे करतायत त्यासाठी आता आपण इथे कामं चालू करणार आहोत. इथे आपण आपले सीईओच्या लेव्हलचा एक माणूस असेल, वन विल बी मॅनेजिंग द होल शो. त्याशिवाय आपण 4 किंवा 5 इंटर्न्स किंवा फुल एम्प्लॉईड, फुल टाइम एम्प्लॉईड असे माणसं ठेवून ज्यांच्यामध्ये आपले जे अनेक उपक्रम चालू आहेत ते उपक्रम आपण ते ओव्हरऑल कंट्रोल करू. म्हणजे एखाद्या आपल्या एम्प्लॉईकडे किंवा इंटर्नकडे हिम ऑर हर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ स्टार्टअप कोहॉर्ट्स किंवा व्हिडिओ स्क्रीनिंग आपण जे करतो किंवा व्हिडिओ क्रिएशन, कंटेंट क्रिएशन देऊ. महामार्केट प्लेस साठी आपण एक डेडिकेटेड माणूस देणार आहोत, कारण की महामार्केट प्लेस इट्स समथिंग विच वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड टू, दॅट कॅन चेंज एव्हरीथिंग असं आपल्याला वाटतं. सो स्टार्टअप साठी एक माणूस असेल, महामार्केट प्लेस साठी एक माणूस असेल. आपलं ज्ञानकोश, की जे आपलं खरं ध्येय आहे, की आपल्याला मराठी जवळजवळ 2-2.5 लाख लोक ज्ञानकोशावरती आणायचे. आणि जसे आपण आता इतर सोशल मीडियावरती एकमेकांशी इंटरॅक्शन करतो, पोस्ट टाकतो, स्वतःची टाकतो, इतरांच्या पोस्टना लाईक करतो किंवा आपण काही कॉमेंट करतो, तशा आपली अशी अपेक्षा आहे की वी शुड बी डुईंग दिस ऑन अवर ओन प्लॅटफॉर्म. ज्ञानकोशचं आपल्याकडे ऍप पण आहे आणि ज्ञानकोश आपल्याकडे वेब ऍप्लिकेशन पण आहे. सो इथे आपल्याला 2-2.5 लाख मराठी माणसं कशी एकत्र आणता येतील यासाठी आपण माणूस कोणी डेडिकेट करू. एखादी काही गोष्ट नवीन चालू करतो त्या लोकांना यू हॅव टू इन्स्टिगेट स्टिम्युलेट पीपल. म्हणजे सकाळी उठल्यावरती एकदा आपलं ऍप गर्जे मराठी ज्ञानकोश ऍप पाहावं, ही सवय लोकांना लावायला काही दिवस प्रयत्न करायला लागेल. सो असं ज्ञानकोशसाठी आपण माणसं डेडिकेट करू शकू. आणि सगळ्यात महत्वाचं की जे गर्जे मराठीचं एक चौथं प्रिन्सिपल आहे की सेलिब्रेटिंग सक्सेस ऑफ फेलो मराठी. त्या सेलिब्रेटिंग सक्सेस ऑफ फेलो मराठीसाठी आपण आपलं गौरव हे मासिक काढतो. गौरव मासिक इज गोइंग टू बी लाईक अन आर्काइव्ह फॉर अस. आपण ते गौरव फ्लिप बुक स्टाईल मध्ये काढणार आहोत. त्या गौरवचे कंटेंट क्रिएट करणं, लोकांच्या सोशल मीडियाच्या, लिंक्डइनच्या, व्हॉट्सअपच्या पोस्ट किंवा त्यांनी जे सांगितलेलं असेल आपल्या हा अचिव्हमेंट्स त्या गौरवमध्ये शेअर करणं, त्या गौरवमध्ये डिपिक्ट करणं, हा मेन हेतू आहे. सो ओव्हरऑल गर्जे मराठी ही कॉर्पोरेट लेवलला नेण्यासाठी जे काय करता येईल त्यासाठी वी आर स्टार्टिंग. इट्स अ स्मॉल स्टेप, मे बी विथ अ सीईओ अँड 4-5 पीपल विथ अन एक्सपेक्टेशन की विल हॅव फुल फ्लेज्ड 15-20 लोकांचं बॅक ऑफिस चालू राहील, की जिथे आपण गर्जे मराठी हे कॉर्पोरेशन आणि गर्जे मराठी 1-2 माणसांची ओळख नसून गर्जे मराठीमुळे आपल्या सगळ्यांची ओळख होईल. या लेवलकडे आपल्याला जायचंय. आज आपण इथे सगळे जे एकत्र आले आणि आशीर्वाद दिले आणि त्यांनी शुभचिंतन केलं, त्यामुळे आय एम व्हेरी कॉन्फिडंट आवर पाथ इज गोइंग टू टेक अस टू द ग्रेट सक्सेस. नमस्ते.